नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामेश्वर पंडितराव पडूळ, राहणार अंतरवाला, तालुका, जिल्हा जालना. आज पाडवा आहे. पाडव्यापासून आपण मशागतीची सुरुवात करत आहोत. हिंदू धर्मानुसार आज नवीन वर्ष आहे, तर सर्वांना नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या पद्धतीने आपण आता यामध्ये मोगडा सीताफळामध्ये सुरुवात केलेली आहे. 4x12 अंतर लागवड आहे. उत्तर दक्षिण 4 व पूर्व पश्चिम 2 लाईनीमधलं अंतर हे 12 आहे. हे बघा, या पद्धतीने याची पूर्ण पानगळ झालेली आहे. खाली पूर्ण पाला खचाखच पडलेला आहे. आता गुढीपाडव्यापासून याची मशागत एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली तर खूप चांगली गोष्ट आहे. बघा काड्यांची संख्या. हा मोगडा मारल्यामुळं हा जो मधला भाग आहे त्याचे ढेकळ निघून तापून निघतो. चांगल्या प्रकारे बुरशा वगैरे नायनाट होतो व आपल्याला चांगल्या प्रकारे याचा पुढे सीताफळ सेटिंग व डेव्हलपमेंटसाठी चांगल्या प्रकारे याचा फायदा होतो. या पद्धतीने आपण याचा 4x12 अंतरात व्यवस्थित प्रकारे मोगडा चालू शकतो मोठ्या ट्रॅक्टरचा. हा मधला भाग मोगड्याने व घेऊन सरीमधला व बेडवरचा भाग पॉवर विडरने किंवा कुठल्या तरी पद्धतीने आपण त्याचा जागा खालीवर किंवा काय म्हणता येईल त्याची चाचणी पद्धतीनं करावी. आता आपण प्रत्येक 15 दिवसाला आमुषा पौर्णिमा हा उद्देश ठेवून याचे मोगडा मारणे आहे किंवा मोगडा करून घेणे आहे शेतामध्ये. या पद्धतीमुळे चांगले जे ढेकळ निघलेले ते तापून जागा पलटून हे होते व जूनपर्यंत आपल्याला आता जवळपास एप्रिल आणि मे हे 2 महिने सरासरी एका महिन्यात 2 वेळेस ते 4 ते 5 वेळेस या पद्धतीने आपल्याला यामध्ये मोगडा फिरवायचा आहे. प्रत्येक 15 दिवसाला मोगडा आमुषा व पौर्णिमा हा सर्व घरात चर्चेचा विषय असतो. अमावस्या आली, पौर्णिमा आली तर त्या पद्धतीने आपण दुहेरी उद्देश ठेवून त्यावेळेला आपण यामध्ये मोगडा फिरवून घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याचे रिझल्ट मिळतात. व यानंतर मग आपण यामध्ये सर्व पाला मिक्स होतो, चांगल्या प्रकारे मेहनत होतो. 4x12 अंतर आहे आणि 3 वर्षाचे झाडं आहे. खूप चांगल्या प्रकारे माल निघलेला आहे गेल्या वर्षी. आता हे 4थं वर्ष आहे याला. या पद्धतीनं मशागत करून घ्या. नंतर आपण 4 ते 5 वेळेस मोगडा मारल्यानंतर त्यामध्ये रोटा फिरून ही माती अशी बेडला लावून घेणार आहे. बेडला दोन्ही साईडला एक 2-3 इंचाचा मातीचा थर. व आता एक खास करून मित्रांनो, जेव्हा आपण ह्यावेळेस हा मोगडा ह्या दिशेनं नेला, दुसऱ्या वेळेस जेव्हा मोगडा मारतो आपण त्यावेळेस तो हा समोरील बाजूने आला पाहिजे, म्हणजे पूर्ण भाग कवर होतो. तर त्याच पद्धतीनं हा मधल्या भागात तो चालला पाहिजे. जिथं आता मोगडा फिरून गॅप राहिलेला आहे तिथं मोगडा चालला पाहिजे ह्या मधल्या भागात. या पद्धतीनं मशागत करावी. परत एकदा गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या व पुढील सीताफळाच्या व्यवस्थापन मशागतीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नवीन डाव खेळतोय आपण, नवीन डाव रचतोय. सर्वांना यामध्ये चांगल्या प्रकारे यश येऊ हीच शुभकामना आहे.